पालकांनो, पुढील 5 दिवस तुमच्या मुलांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. देशात कालपासून नवतापाचे 9 दिवस चालू झालेले आहेत. सूर्य रोहिणी नक्षत्रात आल्यामुळे आपली पृथ्वी भट्टीप्रमाणे तापणार आहे. यामुळे आपल्याला अतिउष्णतेचा सामना करावा लागणार आहे. आता नवतपा म्हणजे काय हे नेमकं ते आपण जाणून घेऊयात. 9 दिवसाचा अत्यंत कडक उन्हाचा काळ म्हणजे नवतपा. या काळात लहान मुलांची तसेच वृद्ध माणसांची योग्य ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. या 9 दिवसामध्ये पूर्ण देशातले वातावरण तापलेले असते. सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत या कडक उन्हाळ्यात घरापासून लांब जाणे टाळा. 9 दिवसाचा अति कडाक्याचा हा उन्हाचा ताण असतो. जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्या काळाला नवतपा असे म्हणतात. रोहिणी नक्षत्राच्या शीतलतेमुळे सूर्य अधिकच जास्त तापतो. या 9 दिवसात पृथ्वीवर सूर्यकिरण अति सरळ पडतात. जमीन तव्यासारखी किंवा भट्टीसारखी कडक तापते. तर नवतपापासून आपल्या लहान मुलांची वाडवडिलांची काळजी कशी घ्यावी हेही आपण आज पाहूया. सकाळी 10 ते संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत लहान मुलांना तसेच वृद्धांना घराबाहेर नेऊ नका. तसेच त्यांना सतत पाणी पिण्यासाठी द्या आणि खायला हलकं अन्न पचण्यासाठी योग्य असेल असे द्या. 3 नंबर, सुती कपड्याचा वापर करा. मुलांच्या किंवा वृद्धांच्या खोल्या हवेशीर आणि थंड ठेवा. ताप, उलटी किंवा सर्दी खोकला झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा. नवतपामध्ये लहान मुलांना काय देऊ नये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. चॉकलेटमध्ये घटक शरीरात उष्णता आणि थकवा वाढवतात. त्यामुळे लहान मुलांना गोड चॉकलेट देऊ नका. आपण लहान मुलांना सर्रास सॉफ्ट ड्रिंक देत असतो, पण याने डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. तसेच साखर, कॅफेन मुलांच्या शरीरातील पाणी वेगाने शोषून घेतात. अति थंड पाण्यामुळे किंवा आईस्क्रीममुळे घशाला सूज येणे किंवा इन्फेक्शन होणे. पोषण शून्य, कॅलरीज हाय असलेल्या पदार्थातून मुलांना पोषण मिळत नाही. त्यामुळे या दिवसात हे पदार्थ टाळा. आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.